नमस्कार मित्रांनो. उन्हाळा सुरू झाला की आपल्या घराघरात पिकलेले आंब्यांचा सुगंध दरवळतो आणि त्यापासून बनणाऱ्या गोड रसाळ आमरसाचे नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. पण आयुर्वेद सांगतो की काही विशिष्ट पदार्थांसोबत आमरस खाल्ला तर तो शरीरासाठी औषध न ठरता हळूहळू विषासारखा परिणाम करू शकतो. चुकीच्या संयोजनामुळे शरीरामध्ये आम म्हणजे अर्धवट पचलेले विषारी घटक तयार होतो, ज्यामुळे पचन बिघडते, त्वचेचे विकार होतात आणि शरीराची ऊर्जा कमी होते. आमरस खाताना खालील 7 पदार्थ सोबत खाणे आवर्जून टाळावे. 1. दही किंवा ताक. अनेक जण आमरसासोबत सहजपणे दही किंवा ताक घेतात. आमरस हा उष्ण आणि गोड आहे, तर दही आणि ताक हे थंड, आंबट आणि जड गुणधर्माचे असतात. हे विरुद्ध गुणधर्म एकत्र आल्यावर शरीराचे नैसर्गिक संतुलन ढासळते आणि जठराग्नी मंदावतो. यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्वचेवर मुरुमे, पुरळ, खाज किंवा ॲलर्जी यांसारख्या समस्या दिसू लागतात. तुम्हाला हे दोन्ही पदार्थ आवडत असतील तर त्यांच्यात किमान काही तासांचे अंतर ठेवा. 2. कारले आणि कडू पदार्थ. आमरस अत्यंत गोड आणि शरीराला पोषण देणारा असतो, तर कडू पदार्थ शरीर शुद्ध करण्याचे काम करतात. हे दोन्ही एकत्र आल्यास पचनसंस्था विस्कळीत होते. यामुळे अन्न नीट पचत नाही, पोटात गॅस तयार होतो, जडपणा येतो आणि काही वेळा मळमळ किंवा उलट्याही होऊ शकतात. 3. थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक. आमरस पचवण्यासाठी शरीरातील जठराग्नी सक्रिय असतो, पण त्यावर थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक प्यायल्यास तो अग्नी गिजतो. यामुळे तन्न आतड्यांमध्ये सडायला लागते आणि गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या निर्माण होतात. आमरस खाल्ल्यानंतर किमान 45 मिनिटे पाणी पिणे टाळावे. 4. तिखट आणि मसालेदार आहार. आमरस उष्ण गुणधर्माचा असतो आणि तिखट मसालेही शरीरातील उष्णता अधिक तीव्र करतात. हे दोन्ही एकत्र आल्यावर शरीरातील पित्तदोष झपाट्याने वाढतो. यामुळे छातीत जळजळ होणे, आंबट डेकर येणे, ॲसिडिटी आणि जुलाब यांसारखे त्रास होतात. आमरसासोबत नेहमी साधे, हलके आणि कमी तिखट जेवण घ्यावे. 5. चहा किंवा कॉफी. आमरसाचा आस्वाद घेतल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेतल्यास पचन प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. कॅफेनयुक्त पेयांमुळे पचनाची शांत प्रक्रिया विस्कळीत होते, पोटात गॅस तयार होतो आणि ॲसिडिटी वाढते. 6. मांसाहार म्हणजे मटण, चिकन किंवा मासे. मांसाहार पचायला अत्यंत जड असतो आणि आमरसही उष्ण असतो. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास पचनसंस्थेला 2 वेगवेगळ्या प्रकारचे अन्नावर एकाच वेळी काम करावे लागते, ज्यामुळे ती थकते. याचा थेट परिणाम यकृतावर होतो आणि शरीरात विषारी घटक साचून थकवा आणि त्वचेचे विकार उद्भवतात. 7. कच्चा कांदा. कांदा हा तीक्ष्ण आणि उष्ण गुणधर्माचा असतो, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते. आमरसासोबत कच्चा कांदा खाल्ल्यास शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढून त्वचेवर पुरळ, लालसरपणा किंवा ॲलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना याचा जास्त त्रास होतो. एकंदरीत सांगायचे तर आमरसाचा खरा आनंद घ्यायचा असेल आणि आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर दही, कारले, थंड पाणी, तिखट पदार्थ, चहा, मांसाहार आणि कांदा हे 7 पदार्थ आमरसासोबत टाळा. योग्य कॉम्बिनेशन हीच खऱ्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही आमरस कसा खाता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.